बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातलं MRI तपासणी केंद्र अद्यापही बंद आहे। जिल्हाभरातून या ठिकाणी सामान्य लोक येतात, गरीब रुग्ण येतात, मात्र MRI युनिट हे गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी बंद अवस्थेत आहे। मी तुम्हाला दाखवतोय की कोट्यवधी रुपये खर्च करून हे MRI केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आले, मात्र कुठल्या कारणाने हे बंद आहे हे आपल्याला अद्यापही सांगता येत नाही। या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची ही जी मशिनरी आहे MRI युनिट हे या ठिकाणी तयार ठेवण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मागील 2 महिन्यापासून हे युनिट या ठिकाणी तयार झाले, मात्र अद्यापही हे रुग्णांच्या प्रतीक्षेत आहे। जिल्हाभरातून या ठिकाणी गरीब रुग्ण येतात, जेणेकरून त्यांना आपल्याला कुठला आजार आहे हे या MRI युनिटच्या माध्यमातून तपासणी केल्यानंतर समोर येतं। मात्र जिल्ह्यामध्ये MRI युनिट नसल्यामुळे या गोरगरीब रुग्णांना बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं आणि जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात। मात्र शासनानं जिल्ह्यातील गोरगरिबांची या ठिकाणी व्यवस्था म्हणून, सुविधा मिळावी म्हणून, कमी पैशामध्ये MRI व्हावं म्हणून या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून कृष्णा डायग्नोस्टिक नावाच्या कंपनीला या ठिकाणी हे MRI युनिट चालू करायला दिलेलं आहे। या ठिकाणी कर्मचाऱ्यांची सुद्धा भरती करण्यात आलेली आहे, मात्र अद्यापही हे युनिट सुरू झाले नाही। त्यामुळे जे जिल्हाभरातून या ठिकाणी रुग्ण येतात त्यांना जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात, खाजगीमध्ये जावं लागतं। त्यामुळे हे जे MRI युनिट आहे हे तात्काळ चालू करावं अशी मागणी इथल्या रुग्णांची आहे। अनेक ग्रामस्थांनी सुद्धा व्यक्त केली आहे, मात्र अद्यापही हे युनिट चालू झाले नाही। त्यामुळे तात्काळ हे युनिट चालू करावं अशी मागणी सुद्धा इथल्या या रुग्णांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।